ही त्याची दया आणि त्याची कृपा आहे की आज आपण या ठिकाणी जिवंताच्या भूमीवर आणि या ठिकाणी आहोत. आणि आज या युवा साफल्याच्या माध्यमातून परमेश्वराने आणखी एक संधी दिलेली आहे की तरुणांबाबत देवाचं वचन काय म्हणतंय. आणि म्हणून जे काय थोडा वेळ आजच्या विषयाबद्दल या ठिकाणी सांगण्यात येणार आहे, त्यातनं नक्कीच आपल्याला आध्यात्मिक उन्नती व्हावी ही प्रार्थना आपण देवबापाकडे करणार आहोत. आपण आपले नेत्र बंद करूया आणि एक प्रार्थना आपण करूया. परमेश्वरा, तुझ्या पायापाशी आम्ही येतो. तुझ्या महान कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ज्या कृपेमुळे देवप्पा आम्ही आज इथं आहोत त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. परमेश्वरा, आज युवा साफल्याच्या माध्यमातून परमेश्वरा जे काही तू तरुणांबद्दल जे तू तरुणांसोबत जो बोलू इच्छित आहेस, जे सांगू इच्छित आहेस, ते या वचनाद्वारे तू सांगितलं जाऊ दे. परमेश्वरा, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू साहाय्याने मदत कर. ते ग्रहण करण्यासाठी लागणारी प्रत्येक गरज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू त्यांची पुरव. जसे आहोत तसे तुझ्या स्वाधीन होऊन मागतो येशूच्या गोड आणि पवित्र नावात, आमेन. आतापर्यंत आपण 2 विषय बघितलेले आहेत आणि आता 3ऱ्या विषयाकडे आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण स्क्रीनवर बघत आहोत. मला दिलेला आत्ताचा जो विषय आहे तो आहे आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आणि लहानपणापासून आपण बऱ्याच वेळा हा जो विषय आहे तो ऐकलेला असेल, हे वचन आहे ते ऐकलेलं असेल आणि कदाचित कुठेतरी मनामध्ये असा विचार आलेला असेल की आता वेगळं आम्ही ह्याच्यातनं काय शिकणार आहोत. आम्ही तर आमच्या आईवडिलांचा मान राखतो, आम्हाला ते माहिती आहे, देवाचं वचन माहिती आहे. पण आज स्पेसिफिकली युवा साफल्यमध्ये ह्या वचनातनं देव आपणाशी काहीतरी बोलू इच्छित आहे आणि आज आपण त्या गोष्टी नक्कीच बघणार आहोत. इथे एक प्रश्न आहे की आजकालच्या तरुणांच्या आयुष्यातील एक दिवस सामान्य तरुण व्यक्तीला त्या दिवसामध्ये काय काय अनुभव येऊ शकतात. दिसतंय सगळ्यांना? हा तरुण मुलगा आहे आणि तरुणी आहे आणि त्यांचा एक प्रश्न आहे की आम्ही तरुण आहोत जसे तुम्ही तरुण आहात, आणि मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक तरुण म्हणून मला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा मला अनुभव येतो. आणि ते जसे तरुण आहेत तसे तुम्ही तरुण आहात. मग काय तुम्ही सांगू शकता का की एक ख्रिस्ती तरुण म्हणून अनुभव म्हणजे स्पेसिफिकली चॅलेंजेस तुम्हाला काय येतात ख्रिस्ती तरुण म्हणून जगताना दैनंदिन जीवनामध्ये? कोणी सांगू शकतं का एखादं? सॉरी, लेझीनेस, आळस येतो. बरं, काही समस्या येत नाही. बरं, राग येतो. बरं, राग पण येतो. चॅलेंजेस आहेत म्हणजे सकाळी उठलो मी तर राग येतो. पहिलं बरोबर होतं की सकाळी उठल्या उठल्या मला काय वाटतं? आळस येतो. ओके. आणि नंतर उठावं लागतं याचा मला राग येतो. मग पुढं चला जास्त प्रश्न विचारत नाही. तो सकाळी झोपेतून उठल्यावर हातात काय असतं तुमच्या? हां, मी नाही बोललो, तुम्ही बोलले. काय असतं? उठल्या उठल्या माझ्या हातामध्ये सगळ्यात पहिले जे डिव्हाइस असतं दॅट इज मोबाईल. आणि मग मोबाईलवर मी काय करतो? बायबल वाचतो, अलाराम बंद करतो. बंद केल्यावर मी उठलो, डोळे चोळले, चला आज देवाचं वचन मला काय सांगते ते मला बघायचं. असं करतो का आपण? 0.1% चान्स असेल. काय सर? मला बघायचं असतं सोशल मीडिया, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट, अजून काय असेल ते, अजून बरेच ॲप आहेत. आणि मग ते बघितल्यावर मला काय दिसतं माहिती का? पॉल वॉशर, जॉन मकार्थर आणि अजून जे काही सेवक असतील त्यांचे व्हिडिओ दिसतात का इंस्टाग्रामवर? मला लगेच नाही दिसत. मला काय दिसतं माहिती का? रील्स. कसं तुम्हाला एकदम आता पटतंय की सकाळी कुठली रील बघितली? आताही जर तुम्ही 1 तास गॅप होता आपल्याला लंच झाल्यानंतर होता ना, मोबाईल हातात घेतला असेल. सकाळपासून मी इंस्टाग्राम बघितलेलं नाही, चला आपण काय करू इंस्टाग्राम बघूया. मग रील बघितल्या 2-3, देवाच्या तर नक्कीच बघितल्या नसतील कारण का सकाळपासून आता आपण उपदेश बराच ऐकलेला आहे. बस झालं, थोडंसं आम्हाला रिलिव्हिंग काहीतरी पाहिजे, रिफ्रेशिंग काहीतरी पाहिजे. मग रील बघितली, मग बुरखा घातलेले असतात का हो सगळे? तिथं लिहिलेलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातो, माझ्या डोळ्यावर काय येतं? जर एकदम स्वच्छ भाषेत लिहिलेलं आहे, एकदम शुद्ध भाषेत लिहिलेलं, अर्ध पोशाख असलेल्या
सेलिब्रिटीजचे फोटो किंवा रील्स असतात, बरोबर. आणि मग ते माझ्या डोळ्यांवर येतात आणि अशी माझी दिवसाची सकाळची सुरुवात होते. आणि मग नंतर ह्या रील्समधनं मला काय होतं की एक अनैतिक म्हणजे पापाने भरलेली जीवनशैली जी असते त्याचं ओतप्रोत त्या सोशल मीडियामध्ये भरलेलं असतं आणि ते सकाळी सकाळी माझ्या डोळ्यावर येतं. आणि मग निघालो मी आता कॉलेजला किंवा ऑफिसला, शाळेतलं तर कोणी असेल की नाही माहीत नाही, शाळेला निघालो. आणि जाताना शांत मी जात नाही, कानामध्ये काय असतं, हेडफोन असतं. तर तो काय करतो आपण, यूट्यूब वेगवेगळे जे ॲप आहेत गाण्यांचे त्याच्यावर गाणे लावतो आणि ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल हे असे गाणे ऐकत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण आता सध्या तुमच्या चेहऱ्याकडे बघून इकडं स्पेशली, आणि दोन्ही शिक्षक आधीचे म्हटले की इकडचा रन रेट थोडा कमी दिसतोय, पण आता तुम्ही मागं वळून बघा, त्यांचा एकदम आवडता विषय निघाला म्हणून एकदम असे चेहरे प्रफुल्लित झालेले आहेत. आणि मग यूट्यूब असेल किंवा ज्या गाण्यांचे ॲप असतील त्याच्यावर मग वेगवेगळ्या प्रकारचे आपण गाणे ऐकतो. आणि ते गाणे कसे असतात, जगी शब्दांनी भरलेले असतात, अश्लीलतेने भरलेले असतात. मग रस्त्याने चाललेलो आहे मी, मग मोठे मोठे होर्डिंग्ज असतात किंवा फ्लेक्स असतात. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो आणि आकुर्डीमध्ये फार मोठी सोसायटी त्या ठिकाणी आता बांधकाम चालू झालेले मेन चौकामध्ये, म्हणजे ह्या जागेपेक्षा मोठी जागा असेल एवढी मोठी सोसायटी झाली. आणि तिथं आता लोकांनी फ्लॅट घ्यावे असं त्या बिल्डरचं म्हणणं आहे. आणि मग आत्ताच ती बांधकाम त्याचं चालू झालं, मग आता त्याला त्या बांधकामाचं ओपनिंग करायचं होतं. मग त्याने काय केलं माहिती आहे का, एक बॉलिवूडमधली हिरोईन आणली आणि त्या हिरोईनचे फोटो आहे ना अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये लावले. आणि जे वर मी वर्णन केलेले अर्ध पोशाख असलेल्या सेलिब्रिटींच्या प्रतिमा तशा पद्धतीचे फोटो कशासाठी लावले, घ्यायचंय काय, फ्लॅट. फोटो लावलाय कोणाचा, का बरं, त्या फोटोकडे बघून लोकांनी त्या ठिकाणी यावं. मग त्या हिरोईनला बोलवलं आणि हजारोंच्या संख्येने लोक तिथं गेले. फ्लॅट बुक केला की नाही माहीत नाही, उद्देश होता हिरोईनला बघणं. मग रस्त्याने जात असताना माझ्या दैहिक वासना जागृत करण्यासाठी आणि असंतोष अस्वस्थता निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले जाहिरातींचे फ्लेक्स मला दिसतात का. ॲड असते डॉमिनोजची, फोटो असतो स्त्रीचा, पिझ्झा खातेत आणि तिथं अर्ध कपड्यांमध्ये त्या ठिकाणी आपण फ्लेक्स बघतो. उद्देश काय असतो की त्या फोटोकडं बघून आमच्या प्रोडक्टकडं लोकांनी अट्रॅक्ट व्हावं. आणि मग घरी आलो, कामावरून आलो, ऑफिसवरून आलो, टी व्ही लावल्या, टी व्हीवर त्याच ॲड आहेत, टी व्हीवर तेच प्रोग्राम आहेत, टी व्हीवर तेच चित्रपट आहे. आणि ज्याच्यातनं फक्त आणि फक्त काय बाहेर येतंय, पाप आणि अनैतिकता यांना प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर येतात. आणि मग याचा परिणाम काय होतोय, तरुण जो आहे, स्पेसिफिकली आपण तरुणांबद्दल बोलतोय, तरुण किंवा तरुणी जे आहेत त्यांना धर्मद्रोही किंवा धर्माच्या विरुद्ध असं पोषक वातावरण जगामध्ये त्यांना मिळालेलं आहे. आणि मग ते एकदम हिंसक झालेले आहेत. कोणीतरी बोललं राग येतो, थोडं जरी कोण काय बोललं विषय क्लोज. हिंसक होतो माणूस, चिडतो आणि तो भांडायला उठतो. त्याचा परिणाम तुमच्या हातामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत, तुमच्या डोळ्यांना ज्या चुकीच्या गोष्टी दिसत आहेत त्या तुम्हाला प्रवृत्त करतात की तुम्ही हिंसक व्हावं. आणि मग जे रील्स बघतो, जे फोटो बघतो, त्या तुमच्या लैंगिक वासना ज्या आहेत, ज्या जगिक वासना ज्या आहेत त्यांना जागृत करणाऱ्या आहेत. त्याच्यामुळं तो मनुष्य, तो तरुण जो आहे तो पूर्णपणे देवहीन बनतो. त्याच्यामध्ये धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा 0% असतो. आणि ह्याला फक्त बाकीचेच नाही तर ख्रिस्ती तरुण आणि तरुणी सुद्धा बळी पडलेले आहेत. समोर पाळक चर्चमध्ये संदेश देत असेल, मागं तरुण बसून रील्स बघतायत, मागं स्क्रोलिंग चालू आहे, चॅटिंग चालू आहे, ब्राउझिंग चालू आहे. का? कारण का त्यांच्या हातामध्ये तेच आहे. आणि त्याच्यामुळे तो दैहिक झालेला आहे, धर्मद्रोही झालेला आहे, हिंसक झालेला आहे, वासनांनी भरलेला आहे. आणि याच्यामुळे त्याचं अंतःकरण पूर्णपणे कलुषित म्हणजे घाणेरडं झालेलं आहे, पूर्णपणे पोल्युटेड म्हणजे प्रदूषित झालेलं आहे. आणि हा त्याचा दैनंदिन दिनक्रम आहे. संडेला पण सुट्टी नसते या दिनक्रमाला, उलट संडेला ते वाढतं. एक सर्वे म्हणतो की टी व्हीवर जो वेळ घालवण्यात येतो, स्क्रीनवर जो वेळ घालवण्यात येतो, आठवड्यातले 27 ते 28 तास कमीत कमी
त्यामध्ये घालवले जातात, त्याच्यामुळे त्याचं मन अंतःकरण पूर्णपणे कलुषित आणि प्रदूषित होते आणि हा त्याचा दैनंदिन दिनक्रम आहे। आणि ह्याचं पर्यावसन कशात झालेलं आहे तर ती व्यक्ती, तो तरुण जो आहे तो अधिक बंडखोर आणि तो पापामध्ये खोल जात आहे। आणि याला जबाबदार आहे आजची सोशल मीडिया आणि आपल्या हातात असलेल्या डिव्हाइसेस। आणि मग आजचं युग जे आहे, ज्याला आपण फास्ट युग म्हणतो किंवा 21वे शतक म्हणत असाल किंवा तुमचं जनरेशन कुठलंही असेल, मला नाही समजत ते, पण ते जनरेशन कुठलंही असेल, त्या जनरेशननी, त्या युगाने, त्या वातावरणाने तुम्हाला अवज्ञा करायला शिकवलंय, तरुणांना बंडखोरी करायला शिकवलंय, लैंगिक पाप करायला शिकवलेलं आहे आणि सद्गुण आणि अत्यंत गरजेची गोष्ट असं तुमच्या समोर प्रेझेंट केलंय। मोबाईल पहिले फक्त फोन करायला होता, पण आता जे बाकीच्या त्या मोबाईलमध्ये गोष्टी आहेत त्या तुमच्या लाईफस्टाईलचं इसेन्शियल पार्ट झालेलं आहे। यू कॅन नॉट लिव्ह विदाउट दोज डिव्हाइसेस, यू कॅन नॉट लिव्ह विदाउट दॅट थिंग्स। म्हणून चांगलं आणि अत्यंत गरजेचं असं त्या जागा त्या डिव्हाइसेसनी, त्या गोष्टींनी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घेतलेलं आहे। आणि तरुण जगत असताना त्याच्या प्रत्येक पैलूमध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये बंडखोरी आणि जगिक दृष्टिकोन आता दिसू लागलेला आहे। मनोरंजन, संगीत, नोकरी, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्र असल्यामुळे प्रदूषित झालेलं आहे। तरुणांना लक्ष करणारे कार्यक्रम ज्याच्यामध्ये पापाचं उदात्तीकरण म्हणजे एक्सपोज होतं पाप त्या ठिकाणी, आणि ते आज तुमच्या तरुणांपुढं ते मांडण्यात येत आहे। आणि बहुतेक किशोरवयीन मुलं म्हणजे टीनएजर्स जी आहेत, जे शाळेत जातात, मुलं मुली शाळेत जाण्यापासून ते ग्रॅज्युएट होईपर्यंत मनोरंजन आणि समाज माध्यम म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म्समुळं अत्यंत घाणेरड्या गोष्टींकडे ते आकर्षित केल्या गेलेल्या आहेत। आणि ज्या गोष्टी बघताना एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून अंतःकरण सुन्न होऊन जातं की आता ह्याच्यावर सोल्युशन काय आहे। आणि मग याचा प्रॅक्टिकल व्यावहारिक परिणाम तुमच्या तरुणांच्या जीवनावर काय होतो? व्यसनाधीनता। आहेत का तरुण व्यसनाधीन? यस आहेत। हिंसक गुन्हे। मी वारंवार कोर्टामध्ये जातो माझ्या काही कामांमुळं, आणि तिथं खून, बलात्कार, दरोडेखोर हे जे गुन्हेगार त्या ठिकाणी जज समोर आणले जातात, त्यांना तडीपारची शिक्षा झालेली आहे, ज्यांना मोठे मोठे शिक्षा झालेले त्यांना सुनावणीसाठी त्या ठिकाणी आणण्यात येतं, तारखेसाठी आणण्यात येतं। आणि त्यांचं वय काय? 18, 20, 22, 23 बास। आणि त्यांना यात मजा येते, कारण का ते हिंसक गुन्ह्यांमध्ये गुरफटून गेलेले आहेत, लैंगिक अनैतिकतेमध्ये गुरफटून गेलेले आहेत। आणि जसं पॅन्डेमिक असतो, जसं साथीचा आजार असतो, तसं या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत। पाप, अवज्ञा आणि बंडखोरीने तरुणांना बंदिवान म्हणजे कैद बनवलेलं आहे। आणि याचे दुःखद आणि घातक परिणाम आजकाल ख्रिस्ती तरुणांच्या जीवनशैलीमध्ये सर्वात स्पष्टपणे दिसून येतात। आणि सामान्य टीनेजर जो आहे तो या पापमय जगातून चालत असताना त्याच्यासाठी ही वाटचाल जी आहे ती फार धोकादायक आहे। आणि धोकादायक असल्यामुळं सुंदर, मनमोहक, मंत्रमुग्ध करणारे गीत, आवाज, दृश्य, प्रलोभनं, त्याला वाटतं की या जीवनामध्येच मला आनंद आहे, पण तरुणींनो हे क्षणभंगूर आहे। पण तरुणांना वाटतं की क्षणभंगूर जीवनाचा आनंद मी घ्यायला पाहिजे, आणि त्याला प्रवृत्त करणारं वातावरण आज तुमच्या माझ्या आजूबाजूला झालेलं आहे। पण या सगळ्या भ्रष्ट गोष्टींमध्ये लक्षात राहू द्या, एकच आवाज वेगळा आहे, जो आश्चर्यकारक रीतीने तुमच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे, कारण का आपण त्या दलदलीमध्ये अडकलेलो आहोत, आपल्याला माहीत नाही आता आजूबाजूला काय चाललंय, पण आश्चर्यकारक रीतीने व धैर्याने इतर सर्व गोष्टींना तो विरोध करतो। तो आवाज आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा। आणि वचन जेव्हा आपण उघडतो तेव्हा येशू ख्रिस्ताची इच्छा, परमेश्वराची इच्छा तुम्हाला आणि मला समजते। ती म्हणते, मुलांनो तुम्ही प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे। मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण का हे योग्य आहे। आणि मग आपण पुढे जेव्हा जात आहोत की मुलांना सांगितलेले की तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, का आज्ञेत राहायला लावलेले, तर आपण एक वचन काढूया। तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय, पहिले 2 वचनं आपण त्या ठिकाणी वाचू। तिमोथेला दुसरे पत्र, 2 तिमोथी चॅप्टर 3 वर्स 1 and 2। कोणीतरी वाचावं। शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी,
बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चव्हाणखोर, असमयी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होती. त्यांच्यापासूनही दूर राहा. बस या ठिकाणी पाऊल तिमोथेला एक गोष्ट, काही गोष्टी लिस्ट सांगत आहे की या जगामध्ये पापाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश आहे जो आज आजच्या आपल्या गोष्टीला निगडीत आहे, तो म्हणजे मुलं जी आहेत त्या आईवडिलांची अवज्ञा करणारे होतील. ती पापांची लिस्ट पाऊल त्या ठिकाणी तिमोथेला सांगत आहे. त्याच्यामध्ये अवज्ञा करणारे, अवज्ञा कोणाची तर आईवडिलांची अवज्ञा करणारी पिढी तयार होईल. त्या लोकांपासून तुम्ही आणि मी दूर राहावं असं देवाच्या वचनाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेले मुलांनो, तुम्ही प्रभूमध्ये आपल्या आईबापांच्या अधीन राहा. आणि हा एक आवाज जो आहे तो बाकी सगळ्या आवाजांपेक्षा वेगळा आहे. हे एक वचन जे आहे ते या घाणेरड्या जगातल्या गोष्टींपेक्षा वेगळं चांगलं आहे. म्हणून म्हटलेले मुलांनो, तुम्ही आईबापाच्या आज्ञेत राहा करणे योग्य आहे. आणि म्हणून जेव्हा पाऊल या गोष्टी सांगत आहे आणि तो पुढे जाऊन म्हणतो की मुलांनी त्यांच्या पालकांच्या प्रती आज्ञा पालनाद्वारे अधीनता दाखवावी. मुलांना काय सांगितलंय की तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा. निर्गममध्ये देखील आपण ती आज्ञा वाचतो, पाहतो की त्या ठिकाणी सांगितलं यू सबमिट टू युअर पॅरेंट्स. तुम्ही तुमच्या पालकांच्या आज्ञेमध्ये राहा, त्यांचे आज्ञा पालन करा, त्याद्वारे तुम्ही त्यांच्या अधीन आहात हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवा. आणि मग जेव्हा निर्गम 20:12 मध्ये आपण बघतो, जेव्हा ह्या आज्ञेबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खाली अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. आणि मग पुढे एक अभिवचन दिलेलं आहे. अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. म्हणजे जर वरच्या 4 आज्ञा पाहिल्या त्याच्यानंतर ही 5वी आज्ञा आहे. कोणीतरी काढा 20:12, निर्गम 20:12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. ही एकच आज्ञा त्या 10 आज्ञांमध्ये आहे ज्याला अभिवचनाची जोड दिलेली आहे. आणि म्हणून ही आज्ञा फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या आज्ञेकडे बघतो, या वचनाकडे बघतो, आपण नक्कीच गांभीर्याने बघणं गरजेचं आहे की देवाचं वचन मला माझ्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहायला का सांगत आहे. आणि म्हणून अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. आणि मग मुलांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या आईवडिलांच्या अधीन राहा. देवाचं वचन सांगते की तुम्ही आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की नातेसंबंध, म्हणजे पहिल्या 4 ज्या आज्ञा आहेत ते देवाने त्याचं आणि मनुष्याचं या संदर्भात सांगितलेले आहेत. पण 5वी आज्ञा जी आहे ती नातेसंबंधाबद्दल सांगितलेली आहे. आणि म्हणून नातेसंबंधाची, रिलेशनशिपचं फाउंडेशन जे आहे ते या आज्ञेमध्ये आहे. आणि म्हणून जगात जन्माला आल्यानंतर एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तो आपल्या आईवडिलांच्या नात्यामध्ये येतो आणि हे त्याचं पहिलं नातं असतं. आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा परमेश्वर सांगत आहे की तुम्ही आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहा, हे नातेसंबंधांचा पाया आहे. आणि कारण आपण हे नातं जे आहे ते पहिल्यांदा त्या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि म्हणून पुढे जेव्हा आपण म्हणतो की सुरुवातीला लिहिले मुलांनो, मग तुम्ही म्हणाल की मुलं म्हणजे कुठली मुलं, लहान मुलं, मोठी मुलं? तर या ठिकाणी आपण बघूया. मुलांनो जेव्हा हा शब्द वापरलेला आहे तो ग्रीक भाषेतनं त्याचा जर अर्थ बघितला तर त्याचा मूळ अर्थ होतो संतती किंवा ऑफस्प्रिंग. संतती म्हणजे काय, तर लहान मुला संदर्भातच फक्त बोलण्यात नाही आलेलं आहे की जे इन्फंट्स आहेत किंवा एकदम ताने बाळ आहेत किंवा एकदम 4-5 वर्षाचे मुलं आहेत त्यांनाच हे नाही सांगितलेलं आहे. तर जन्मापासून तर तरुण्य अवस्थेत असलेले व पालकांच्या निगराणी व देखरेखीखाली असणारा सर्वांचा यात समावेश होतो. आज तुम्ही सगळे तरुण आहात, तुम्ही कोणाच्या निगराणीमध्ये आहात? आई आणि वडिलांच्या. तुमचे लग्न झालेले नाही आहेत, तुम्ही कोणाच्या कंट्रोलमध्ये आहात? आई आणि वडिलांच्या. हे तुमच्यासाठी देखील आहे की ज्यांच्या निगराणीखाली तुम्ही आहात ते म्हणजे आई आणि वडील, ते चिल्ड्रन, ते संतती, ते ऑफस्प्रिंग, यांना या ठिकाणी ही आज्ञा दिलेली आहे. आणि आज्ञा पालनाचा जो अर्थ या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे आज्ञाधारकता आणि अधीनतेने प्रतिसाद देणे. म्हणजे जी गोष्ट ते सांगतात ती फक्त या कानाने ऐकून त्या कानाने सोडून न देणे. हो मी तुझं ऐकलं ना, नाही,
ते का सांगतायत, त्याला मी योग्य तो प्रतिसाद देणे म्हणजे आज्ञापालन करणे. काय मी माझ्या आईवडिलांचं आज्ञापालन करत आहे का, हा प्रश्न आज या माध्यमातून आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. जी मुले आपल्या पालकांच्या आज्ञा पाळायला शिकतात ते देवाच्या देखील आज्ञा पाळायला शिकतात. म्हणून ही आज्ञा महत्त्वाची आहे. आणि म्हणजे आपण पुढे जात आहोत, मुलांना काही जबाबदाऱ्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि त्यातली पहिली जबाबदारी इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. या ठिकाणी या ठिकाणी पहिली जबाबदारी जर मुलांना कुठली दिलेली आहे की आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा. आणि प्रभूमध्ये ते करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. आज्ञाधारकपणा, आदर व सन्मान आपल्या आईवडिलांना देणे ही प्रत्येक लेकरांची जबाबदारी आहे. आणि म्हटलेलं आहे प्रभूमध्ये म्हणजे काय, तर तुमचे आईवडील तुम्हाला अशा गोष्टी शिकवतात ज्या परमेश्वरांच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, मनुष्याच्या दृष्टीने नाही, परमेश्वराच्या दृष्टीने त्या गोष्टी मौल्यवान आहेत. म्हणून देवाचं वचन तुम्हाला सांगतं प्रभूमध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहा. प्रभूमध्ये का, कारण ते योग्य आहे. देवाचं वचन म्हणतं कारण ते योग्य आहे. आणि वचन ह्याला साक्ष देतं, वचन याची पुरवणी करतं, वचन याला कन्फर्म करतं की प्रभूमध्ये हे योग्य आहे. आणि जे प्रभूमध्ये योग्य आहे, जे वचन ज्याला योग्य म्हणतंय ते मला एक ख्रिस्ती विश्वासणारा तरुण किंवा तरुणी म्हणून करणं गरजेचं आहे. आणि हे जे वचनं लिहिलेले आहेत, नेहम्या 9:13, स्तोत्र 19:8, स्तोत्र 119:75, होशे 14:9, ह्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो तो आपण यातलं एकच वचन आपण वाचूया. नेहम्या 9:13. तू सीनाई पर्वतावर उतरून त्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यास योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिले. परमेश्वराने चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या. ते परमेश्वराने या गोष्टी लावून दिलेल्या आहेत म्हणून ते योग्य आहे. म्हणून मला प्रभूमध्ये माझ्या आईवडिलांच्या आज्ञा पालन करायचं आहे, कारण देवाचं वचन म्हणतं ते योग्य आहे. आणि म्हणून देवाने जे लावून दिलेलं आहे, देवाने जे नियम आपल्याला दिलेले आहेत, जे योग्य आहेत ते आपल्याला करायचं आहे. आणि ते आपण एक मनुष्य म्हणून स्वतःच्या प्रयत्नाने करू शकत नाही, कारण का मनुष्य जो आहे तो भ्रष्ट आहे. परमेश्वराने जे योग्य आहे ते स्थापित केलेले आहे, कारण पालक किंवा लेकरं यांना योग्य काय ते माहीत नाही, कारण ते जन्मतः पापामध्ये भ्रष्ट आहेत. स्वतःच्या प्रयत्नांनी, स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या कल्पनांनी मनुष्य चांगलं काय हे कधीच करू शकत नाही. आपण शास्त्रामध्ये शिकतो. म्हणून परमेश्वराने ऑलरेडी जे योग्य आहे ते स्थापित केलेलं आहे आणि मला ते करायचं आहे. मला परमेश्वराने मार्ग दाखवलेला आहे, मला तो फॉलो करायचा आहे. आणि लेकरांनी म्हणजे आईवडिलांची आज्ञा पाळावी हे या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपण या गोष्टी बघतो आज्ञापालनासंदर्भात, तेव्हा आपण पुढे जाऊया. मुलांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की ते पालकांना जसा प्रतिसाद देतात देवाला देखील तसाच प्रतिसाद देतात. आणि तुम्ही पालकांप्रती असणाऱ्या आज्ञाधारकतेतून तो प्रकट करता. आणि मग हा चार्ट या ठिकाणी आहे, तो म्हणतो की जर तुम्ही पालकांप्रती म्हणजे आईवडिलांप्रती जर आज्ञाधारक आहात तर नक्कीच तुम्ही देवाप्रती देखील आज्ञाधारक राहू शकता. तुम्हाला ते सोपं जाईल. देवाप्रती जर तुम्ही आज्ञाधारक आहात तर तुम्हाला आशीर्वादयुक्त जीवन आहे, असं देवाचं वचन आता आपण वाचलं. जर तुम्ही पालकांची अवज्ञा करत आहात जगामध्ये राहून तर तुम्ही देवाच्या वचनाचा, देवाचा देखील अनादर करत आहात. जर तुम्ही देवाचा अनादर करत आहात तर तुम्हाला त्या बाबतीत कठोर न्याय आणि शासन तुमच्यावर आहे. म्हणून काय करायचं आहे, मला माझ्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे, कारण का देवानी ते ऑलरेडी स्थापित केलेलं आहे. दुसरं वचन इफिस 6:1-2, दुसरं वचन. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आता देवाचं वचन म्हणतं आपला बाप व आपली आई यांचा मान राख. आदर आणि सन्मान यावर आज्ञाधारक जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे की तुमचा कुठला तरी स्वार्थ आहे म्हणून आज्ञा पालन करा, हे ऑप्शन नाही आहे. तुमच्या मनामध्ये कटुत्वाची भावना असावी आईवडिलांबद्दल आणि मग तुमच्याकडनं आज्ञाधारकपणा व्हावं का नाही. तुमची इच्छा नाही आहे आज्ञाधारकपणाची असंही नसावं. नाराज आहात तुम्ही, मला माझ्या आईवडिलांची आज्ञाच पाळायची नाही, तसंही नसावं. पण प्रेमळ
आणि आदरयुक्त, मला माझ्या आईवडिलांबद्दल आदर आहे, मला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे आणि मी त्यांची आज्ञाधारकता करत आहे. सन्मान करणे किंवा मूल्यवान असणे यात आदर आणि एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला मूल्य देण्याची कल्पना यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे काय तर तुमचे आईवडील यांना तुम्हाला महत्त्व द्यायचं आहे, कारण का ते मौल्यवान आहेत, देवाने दिलेले ते आशीर्वाद आहेत. म्हणून मला माझ्या आईवडिलांकडे बघताना मला काय समजावं की देवाने मला त्यांच्या आयुष्यात ठेवलेलं आहे, देवाने त्यांना माझ्या आयुष्यात ठेवलेलं आहे आणि ते माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. आणि एखाद्या मौल्यवान वस्तूला आपण कसं संगोपन करतो, सांभाळून ठेवतो, काळजी घेतो, तसं मला माझ्या आईवडिलांना मोठं मूल्य द्यायचं आहे, मला त्यांचं आज्ञापालन करायचं आहे, मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात त्यांना प्रायोरिटी द्यायची आहे. आणि मग तुम्हाला आनंदी आणि पूर्ण आयुष्य हवं आहे का? देवाचं वचन म्हणतं तुमच्या पालकांच्या आज्ञा पाळा, कारण का ते आवश्यक आहे. आणि मग याच आज्ञेमध्ये परमेश्वराचं अभिवचन का आहे आणि एवढं महत्त्वाचं काय? मग इथं आपण चार्ट बघतोय, आदर करणारी मुलं आणि अनादर करणारी मुलं. मग त्या ठिकाणी लिहिलेले आदर करणारी मुलांना माहिती आहे, जे आज्ञापालन करणारी मुलं आहेत त्यांना माहिती आहे की हे नातेसंबंधाचा गाभा आहे, कुटुंबाचा हा गाभा आहे. कुटुंबात जर मुलं आईवडिलांचे आज्ञापालन करतायत तर ते कुटुंब समाधानी आहे, सुखी आहे, शांतीने भरलेलं आहे. कुटुंब जर चांगलं आहे तर समाज व्यवस्था देखील चांगली राहील, कारण का समाज कशाने बनतो? कुटुंबांनी बनतो. म्हणून नातेसंबंधाचा गाभा, कुटुंबाचा गाभा, समाज व्यवस्थेचा गाभा, आणि समाज जर चांगला आहे तर राष्ट्र देखील चांगलं आहे. म्हणून एक चांगलं राष्ट्र जर घडवायचं असेल तर आदर करणारी मुलं, आज्ञापालन करणारी मुलं असणं फार गरजेचं आहे. त्या उलट कुटुंब उद्ध्वस्त केव्हा होईल? जर मुलं अनादर करणारे असतील तेव्हा. घरामध्ये शांतीच नसेल, कारण का मुलं कोणाचंच ऐकत नाही, अनादर करतायत. कुटुंब उद्ध्वस्त आहे, त्याचा परिणाम कुठं दिसेल? मंडळांमध्ये दिसेल. आज मंडळ्या देखील उद्ध्वस्त होत आहेत, कारण का कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. समाज उद्ध्वस्त होईल, कारण का कुटुंब उद्ध्वस्त आहे. मग राष्ट्र उद्ध्वस्त होईल, कारण का समाज देखील त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून आदर करणारे आहोत का अनादर करणारे व्हायचं आहे? देवाचं वचन सांगतं आपले बाप व आपली आई यांचा मान राख. मग पुढं वचन 3, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे, अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. प्रियांनो, हे अद्भुत आणि विलक्षण आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं, ह्या वचनासंदर्भात जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये गुणवत्तापूर्वक आशीर्वाद म्हणजे क्वालिटेटिव्ह ब्लेसिंग्स आणि प्रमाणात्मक आशीर्वाद म्हणजे क्वांटिटेटिव्ह आशीर्वाद या ठिकाणी दिलेले आहेत. मग तुझे कल्याण होईल, दर्जेदार जीवन तुला मिळेल, पूर्ण समृद्ध आनंदी जीवन तुला मिळेल, समाधानी शांत व फलदायी जीवन तुला मिळेल. आणि प्रमाणात्मकमध्ये काय? तू पृथ्वीवर दीर्घायू असावे, संपूर्ण व आरोग्यपूर्ण आयुष्य तुला मिळावं, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये तुझा प्रवेश व्हावा, अनंत काळचं जीवन तुला मिळावं. ही योजना जी आहे ती मुलांबद्दल देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. जर तुम्हाला पूर्ण आयुष्य पाहिजे, आनंदाने भरलेलं आयुष्य पाहिजे, समाधानाने भरलेलं आयुष्य पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आज्ञा पालन करून त्यांना आदर देणं फार गरजेचं आहे, कारण का त्या आज्ञेमध्ये देवाचं अभिवचन दिलेलं आहे, ते तुमच्यासमोर आहे. म्हणून योजना परमेश्वराची लेकरांबद्दल, मुलांबद्दल जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आपण ती या ठिकाणी बघत होतो. आणि हे कुटुंबांमध्ये शिकवणं गरजेचं आहे, हे मंडळांमधनं शिकवणं गरजेचं आहे, हे समाजामध्ये पसरवणं गरजेचं आहे. जर लेकरं आईवडिलांच्या आज्ञेमध्ये असतील तर पुढच्या सगळ्या गोष्टी सुखकर आणि सोयीस्कर होतील. म्हणून राष्ट्र जर उद्ध्वस्त होण्यापासून वाचायचं आहे तर देवाची लेकरांबद्दल ही जी योजना आहे ती तुम्हाला आणि मला समजणं फार गरजेचं आहे. मग जेव्हा आपण पुढं जात आहोत आजच्या तरुणांसाठी व्यवहार्य उपयोग, मग आता तुम्हाला आज्ञापालन करायला सांगितलेलं, नेमकं काय करायचं आहे? मी तर माझ्या आईवडिलांचं ऐकतो, माझ्या आईवडिलांनी मला सेमिनारला जायला लावलं, मी या सेमिनारला आलेलो आहे. अजून काय करायचं आहे मी? तर आज तुमच्यासमोर हे मुद्दे मी ठेवलेले आहेत, आपण थोड्याशा गप्पा मारूया. आजच्या तरुण पिढीला पालकांचे आज्ञापालन व सन्मान कुठं, कसं
आणि कोणत्या प्रसंगांमध्ये करता येईल? मग प्रसंग पण मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत आणि उत्तर देखील मला तुमच्याकडनंच पाहिजे. जर तुम्ही घरामध्ये राहत आहात तर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आईवडिलांचं आज्ञापालन कसं करू शकता? सांगा बरं. नाही, पहिला प्रश्न असा आहे की आज्ञापालन करायचं आहे का? हां, करता का? करता का? थोडा आवाज कमी झाला. बरं, नसेल करत तर करणार आहे का? का? देवाचं वचन सांगतं की ते योग्य आहे. म्हणते ना देवाचं वचन की ते योग्य आहे. मग मला आज्ञापालन करायचं आहे का? येस. मग सगळ्यात पहिले सुरुवात कुठून करायची? घरातून. सांगायचं नव्हतं पण बोलतो एक गोष्ट की जेव्हा हा विषय माझ्याकडे आला ना, म्हणजे संदेश सरांनी सांगितलं की त्यांना जो विषय आला, विषय कळल्यावर त्यांना डिप्रेशन आलं आणि मग मला देखील हा विषय आला, आईवडिलांचा मान राख, आणि माझ्या आउट ऑफ सिलेबसच होतं की आता ह्या विषयावर नेमकं बोलायचं आहे काय, की म्हणजे नेमकं करायचं काय माहीत नाही. मग मला एकदम शून्यातनं बघायला लागलं. आता नेमकं पहिले मला शिकायला लागलं ते अजून चांगल्या पद्धतीने आणि मग तुमच्यापर्यंत मला मांडायला लागलं. मग आता प्रॅक्टिकल कसं करायचं बुवा? आता संदेश सर म्हटले की निराशेत गेलो, डिप्रेशनमध्ये गेलो. आता मला काय करायचं आहे? आता कामानिमित्त असेल किंवा काही गोष्टींमुळं असेल, जॉईंट फॅमिलीज फार कमी झालेल्या आहेत आणि मग मी गाडी काढायचो, संध्याकाळी आईवडिलांकडे जाऊन बसायचो आणि बरेच 2 महिन्याचा टाईम होतं माझ्याकडं. बऱ्याच वेळा गेलो. माझ्या आईवडिलांना पण वाटलं सारखा सारखा काय येतोय, म्हणजे काय झालं काय नेमकं. माझ्या बहिणीचा फोन मला कोल्हापूरवरनं, अरे तुला काय, म्हणजे तू का जातोय सारखा सारखा? आपल्या आईवडिलांनी तर एवढी प्रॉपर्टी नाही करून ठेवली की हिस्सा पाहिजे. म्हणजे नेमकं काय? तू तर म्हणतो खूप बिझी आहे, कामाला जातो, चर्च आहे तुला, तरुण पोरं आहेत, चर्चमधली सांभाळायचे सगळं चाललंय आणि मध्येच तू संध्याकाळी 8ला जातोय, 9ला जातोय, रविवारी चर्च सुटल्यावर जातोय. नेमकं काय? त्याला काय सांगू मी? मला प्रॅक्टिकल करायचंय. मार्क प्रॅक्टिकलला आहेत आणि वरून इन्स्ट्रक्शन होतं मला, थिअरिटिकल नाही पाहिजे, मला प्रॅक्टिकल पाहिजे. चला प्रॅक्टिकल करूया. आणि आज मी तुम्हाला ठामपणे प्रॅक्टिकल करून आलेलो आहे आणि मग तुम्हाला सांगतोय की सुरुवात कुठनं करायची. लाईट माझ्याच वेळी बंद झाल्या. लाईट सुरुवात कुठनं करायची? हां सॉरी, घरनं. मग कशी करणार घरनं सुरुवात? आज इथं तरुणी पण बसलेले आहेत आणि रन रेट कमी असलेले तरुण पण बसलेले आहेत. सांगा बरं आता घरनं कशी सुरुवात करायची? यस डॉक्टर सर, घरात मदत करायची. म्हणजे काय करायचं नेमकं? म्हणजे इतक्या दिवस करत नव्हते. बरं, आपल्याला घरात सुरुवात करायची. आता मुली असतील किंवा मुलं असतील, आई किचनमध्ये स्वयंपाक करते, मुलं टी व्ही बघत बसलेले आहेत. आई म्हणती अरे जरा इकडं ये रे, मला दुकानात नाही हाणून दे. लगेच उठतो आणि आपण जातो का? काय करतो? थांब ग जरा, शेवटची ओर बघू दे, थांब ग जरा, हा पिक्चरचा क्लायमॅक्स आलाय तो मला पूर्ण करू दे. असं करतो का आपण? जर घरातनं सुरुवात करायची आहे मला आज्ञापालनाची, तर मला काय करायचंय? माझे आई वडील जे मला सांगतात त्याला इमिडिएट रिस्पॉन्ड करायचंय. म्हणजे आज जर तुम्ही इथनं घरी जाल, हे प्रॅक्टिकल घेऊन जा. आई वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली, ते कसे आहेत? मौल्यवान आहेत. त्यांचं आज्ञापालन करायला कोणी सांगितलंय? देवानी सांगितलंय, ते योग्य आहे. मग आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्हाला आज्ञापालन करायचंय. आई वडील जे काही तुम्हाला सांगतात त्याला ताबडतोब प्रतिसाद द्या. आईने मदत मागितली, पिक्चर संपायची वाट बघू नका, ओव्हर संपायची वाट बघू नका. सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोला, विथ रिस्पेक्ट. म्हणजे लगेच घरी जाऊन आहो आई असं करायचं नाही. मग ते असं वाटेल की हा नाटक करतो. तो सन्मान, तो आदर तुमच्या अंतःकरणातनं बाहेर आला पाहिजेत आणि त्यांना वाटलं पाहिजे की आमचं लेकरू आम्हाला खरंच आदराने वागवते. अचानक युवा साफल्यमधून आल्यावर बदल झालेला आहे. चला युवा साफल्यला अजून शेजारच्या पाजारच्या मंडळीतले पोरं पाठवूया, पोरं सुधारायला लागलेले आहेत. म्हणून म्हटलं तरुणांना सुधारवण्यासाठी काय गरजेचं आहे?
देवाचं वचन गरजेचं आहे, कुटुंबांना सुधारवण्यासाठी देवाचं वचन गरजेचं आहे, आणि घरी जर आपल्याला सुधारायचं आहे आईवडिलांना इमिडिएट रिस्पॉन्ड करा, सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोला, स्वतःहून त्यांना एखाद्या गोष्टींमध्ये मदत करा, त्यांनी विचारायच्या आधी त्यांना तुम्ही रिस्पेक्टफुली ट्रीट करा, घरनं ही सुरुवात करा. पुढं काय? संवाद म्हणजे कम्युनिकेशन. मग आता सोशल मीडिया तुमच्या हात. मी सोशल मीडियावर आज वारंवार घसरणार आहे. सोशल मीडिया आहे आपल्याकडं, मग त्या ठिकाणी एखादी पोस्ट आली त्याच्यावर आईवडिलांचा उद्धार असतो, तो थांबवा. आईवडिलांच्या नावाने त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपण तरुण पिढी, आपण म्हणजे तुम्ही करता म्हणत नाही, जनरल बोलतोय मी, की तरुण पिढी जे करते ते आपण थांबवणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर लोकांसमोर पब्लिकली आपल्या आईवडिलांची थट्टा करणं, आपल्या आईवडिलांना उघडपणे अवमानित करणं, त्यांच्या अनुभवाला अनादर करणं किंवा त्यांना आदर न दाखवणं, हे आपण थांबवणं गरजेचं आहे जर आपल्याला आज्ञापालन करायचं आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, निर्णय घेताना. कसले निर्णय हो? काय काय निर्णय घ्यायचे असतात? करिअर रिलेटेड असतील, शिक्षण रिलेटेड असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तरुण आहात, विवाहाबद्दल समुपदेशन झालेलं आहे, लग्न प्रक्रियेमध्ये कोणाचा सल्ला घ्या? आईवडिलांचा सल्ला घ्या. प्यार में पागल होकर काही पण करू नका. ज्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेलं आहे, जे आईवडील देवाने आपल्याला दिलेले आहेत, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या, शिक्षण प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या. बाहेर गेल्यावर सुरक्षित मी पोचलोय नाही पोचलोय, हे मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय ज्या तुमच्या रोजच्या जीवनातल्या आहेत. गाडी काढून निघाले तर आई आणि वडिलांच्या जीवाला घोर लागलेला असतो, पोचला की नाही, पण आपण आपल्या गोष्टींमध्ये असतो, त्यांना इंटिमेट करत जा. हे तंत्रज्ञान जेव्हा मी म्हणतोय तेव्हा सोशल मीडियावर तुम्ही काय आईवडिलांबद्दल प्रेझेंट करताय त्याकडे लक्ष द्या. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही म्हणाल की माझे आईवडील मला चुकीच्या गोष्टी आध्यात्मिक दृष्टीने सांगतात, तुम्हाला काय करायचं आहे? जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे त्यांना आदरपूर्वक सांगा की हे चुकीचं आहे. त्यांच्याशी तुम्ही या गोष्टींवर बोला. आपल्या आईवडिलांसाठी दररोज प्रार्थना करा, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, आणि ज्यावेळी तुम्ही कृतज्ञ असता त्यांच्या प्रत्येक गोष्टींबद्दल तेव्हा तुम्ही आज्ञापालनाची कृती करता. येस, तुम्ही माझ्या जीवनामध्ये फार मोठे मोठे कामं केलेले आहेत मम्मी पप्पा, मी तुमच्या प्रति कृतज्ञ आहे. हे ॲटिट्यूड, हे ग्रॅटिट्यूड तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मी माझ्या आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो का, जर मला आज्ञापालन करायचं आहे तर. आणि हे आजपासून तुम्ही सुरू करावं, हे देवाच्या वचनाची अपेक्षा आहे. त्यासाठीच युवा साफल्य सेमिनार आहे की फक्त आईवडिलांचा मान राखा आणि घरी निघून जा. नाही, कसं करायचं आहे, कुठं करायचं आणि काय करायचं आहे, देवाचं वचन तुम्हाला स्पष्टपणे सांगतं. आता सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे मी येतो, आणि ह्याला पण प्रॅक्टिकल उदाहरण मी देतो. माझा मुलगा केविन दुसरीला आहे आणि तो एका इंग्रजी शाळेमध्ये शिकतो, आणि माहीत नाही देवाने ही गोष्ट घडवून आणली असेल आणि मला आज ती इथं सांगायची. तो दुसरी इयत्तेमध्ये आहे, म्हणजे त्याचं वय 7 वर्ष आहे. आणि एक दिवस मी, माझी आई, माझे वडील आणि माझी पत्नी आणि माझी मुलगी आम्ही एका ठिकाणी चाललेलो होतो, आणि तो पप्पांच्या मांडीवर बसल्या, गाडीमध्ये आम्ही आहोत, आणि त्याने अचानकपणे एक वाईट शब्द वापरला की डॅडू याचा अर्थ काय. आणि आय वॉज, आता पप्पा आहेत, मम्मी आहे, मी काय बोलू, आणि मला समजलं नाही, मी दुर्लक्ष केलं. अगेन 5 मिनिटांनी त्याने तोच प्रश्न विचारला. मग मला कळलं याच्याशी बोलणं गरजेचं आहे. मी त्याच्या घरी गेलो आणि मी त्याच्याशी बोलू लागलो, आणि जेव्हा बोलू लागलो तेव्हा मी त्याला समजून सांगितलं की हे कशा पद्धतीने चुकीचं आहे. आज देवाला आनंद देणारे शब्द तुमच्या मुखातून निघतात का? मी या ठिकाणी हे टाकलेलं आहे, आय से बॅड वर्ड्स. आजकाल जगामध्ये शिव्या आहेत का? त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उल्लेख कोणाचा होतो? बोला. आईचा, बहिणीचा आणि वडिलांचा. आणि जेव्हा एक तरुण किंवा तरुणी हे घाणेरडे शब्द वापरते तेव्हा त्या आज्ञापालनाची कृती आहे का? आपल्या आईवडिलांचा आदर करण्याची कृती आहे का?
आज असंख्य लहान मुलं, वयाचा हिशोब नाही, कशाचा हिशोब नाही, तरुण उघडपणे सर्रासपणे रस्त्यावर उभं राहून हे घाणेरड्या शब्दांचा वापर आज त्यांच्याकडनं होत आहे. मग एक तरुण म्हणून, ख्रिस्ती तरुण म्हणून आज तुमची आणि माझी जबाबदारी या संदर्भात काय आहे, तर देवाला आनंद देणारे शब्द तुमच्या मुखातून निघो. जेव्हा तुम्ही या घाणेरड्या आई आणि बहीण यांच्यावरनं शिव्या आपण देतो, तरुण देतात, तेव्हा काय देवाला ह्या गोष्टीचा आनंद होतो का? त्या शब्द वापरल्याने आपण आपल्या आई आणि वडिलांचा आदर करतो का? नाही करत. म्हणून हे करणं चुकीचं आहे. इफिस 4:29 मध्ये म्हटलेलं आहे, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. काय व्हावे? आणि कोणाला? मग हे वापरल्यावर प्राप्त होतं का? ते कृपादान प्राप्त होत नाही. उलट ते म्हणतात, ह्यांच्या आईवडिलांनी यांना हे शिकवलं का? तुमच्या घरी आई आणि बहीण आणि वडील नाही आहेत का? हे का महत्त्वाचं आहे ते आज आपण बघून घेऊया. हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण का देवाचं वचन सांगतं, आपल्या आई आणि वडिलांचं आज्ञापालन, त्यांचा सन्मान कर. जेव्हा आपण वाईट शब्द वापरतो, मला माहिती आहे रागाच्या भरात अनेक ख्रिस्ती तरुण, ख्रिस्ती विश्वासणारे देखील त्या शब्दांचा उपयोग करतात, पण जेव्हा ते त्या गोष्टींचा विचार करतात तेव्हा पालकांचा तर आपण अवमान करतोच करतो, पण जी शिकवणी देवाच्या वचनातनं आपल्याला मिळालेली, जी आज्ञा देवाच्या वचनातनं आपल्याला मिळाली आहे, त्याच्या विरोधात आपण जातो. पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन या संदर्भात काय आहे की जे तुमच्या हृदयात आहे तेच तुमच्या मुखातून बाहेर येईल. तुमच्या जर हृदयामध्ये घाण आहे, तुमच्या हृदयामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयामध्ये एकमेकांबद्दल अनादर आहे, तुमच्या मुखातून तो व्यक्त होणार, तुमच्या वागणुकीतून तो व्यक्त होणार. आणि जेव्हा तुम्ही आई आणि वडिलांसंदर्भात त्या गोष्टी करता, ते शब्द वापरता, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये पाप भरलेला आहे, त्यातनं तुम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या आईवडिलांचा सन्मान करू शकता. आणि हे तुम्हाला आणि मला शक्य नाही, तर ते देवाच्या कृपेनेच शक्य आहे. देवाची कृपा त्या संदर्भात तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. आणि वाईट शब्द चुकीचे आहेत का? येस, त्या शिव्या चुकीच्या आहेत, ते घाणेरडे शब्द चुकीचे आहेत, ते देव किंवा लोकांचा अपमान करणारे आहेत. आणि म्हणून ते शब्द वापरल्याने आपण देवाची आज्ञा मोडतो, 5वी आज्ञा मोडतो, आई आणि वडिलांचा अनादर करतो, इतरांसमोर एक वाईट साक्ष आपल्यातनं जाती की हा ख्रिस्ती विश्वासणारा तरुण किंवा तरुणी शिकतोय एक आणि त्याच्या कृतीतनं दुसरं काहीतरी जाते. म्हणून आज हा विचार ख्रिस्ती तरुण आणि तरुणींनी करणं गरजेचं आहे, मी ह्या घाणेरड्या शिव्यांचा वापर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये करतात का? ते मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, कुठलेही असो, शिवी किंवा घाण शब्द हे घाणच आहेत आणि ते देवाला न आवडणार आहे. आणि जसं मी सांगितलं की आता आपण स्वतःच्या प्रयत्नांनी नक्कीच बाहेर करू शकत नाही. आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण येशू ख्रिस्ताचं आहे की येशूने आपल्या पित्याचं पूर्णपणे आज्ञापालन केलं. प्रत्येक शब्दाने, म्हणजे येशू ख्रिस्त जे शब्द बोलला त्या शब्दाद्वारे त्यांनी त्या पित्याचा सन्मानच केलेला आहे. आणि आपल्याला येशू ख्रिस्ताचा कित्ता या बाबतीत घेणं गरजेचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तो पवित्र आत्मा आपलं हृदय बदलेल आणि आपल्या तोंडातून जीवनदायी शब्द, कृपेने भरलेले शब्द, इतरांना देवाकडे आणणारे शब्द बाहेर पडतील. आणि म्हणून याचा निष्कर्ष काय आहे? देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही येशू ख्रिस्ताचे अनुकरण करणारे व्हा, प्रीतीने चाला, आपल्या शब्दातून आईवडिलांना सन्मान द्या, आपल्या तोंडाचं, आपल्या मुखात येणाऱ्या शब्दांचं रक्षण करा, कारण का शब्दाद्वारे देवाचा अपमान तुम्ही करावा अशी देवाची इच्छा नाही. आणि म्हणून केवळ वाईट शब्दच मला आवरायचे आहेत का? तेवढं पुरेसं नाही आहे, तर त्यासाठी आपलं अंतःकरण देखील बदलणं गरजेचं आहे. बोलण्या अगोदर विचार करणं गरजेचं आहे. कोणाला जर चुकून आपल्याकडनं दुखावणारे शब्द गेले तर त्या बदल्यात आपल्याला माफी मागणं हे गरजेचं आहे. आणि तरुणांनी हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे प्रॅक्टिकल तुमच्यासाठी आहे की तुम्ही देवाला न आवडणारे, आईवडिलांचा अनादर करणारे शब्द तुमच्या मुखातनं बाहेर येऊ देऊ नका. दुसरा मुद्दा जो आपल्या दैनंदिन जीवनातला आहे, जीवनशैलीतील आज्ञाधारकपणा, म्हणजे जी आपली लाईफस्टाईल आहे. आजचे तरुण फास्ट फॅशन, सोशल मीडियाचे ट्रेंड आणि मित्रांचा दबाव
यामुळे आपल्या कपड्यांची निवड करतात आणि आपल्या कपड्यांची निवड करतात जी आपल्या शिक्षणाच्या, नम्रतेच्या, आदराच्या मूल्यांशी म्हणजे जे आपण शिकत आहोत त्याच्याशी कॉन्ट्राडिक्टरी असतात. जे आपण कपडे घालतो ते, आपली जी वेशभूषा असते ती, आपली लाईफस्टाईल असते ती. प्रभूमध्ये आज्ञाधारक राहायला लावलंय आईवडिलांच्या. देवाच्या तत्वांना, देवाच्या वचनांना सुसंगत असा पोशाख एक ख्रिस्ती तरुण आणि तरुणी म्हणून माझा आहे का? जर तुम्ही एखाद्या लग्नामध्ये गेले आणि तिथं तुम्ही एकदम विचित्र कपडे घातलेले आहेत, तिथले पाहुणे काय म्हणतील हो तुम्हाला? काय अंदाज आहे तुमचा? सगळे साडी घालून आलेले आहेत स्त्रिया आणि अचानक एक विचित्र कपडे घालून एक स्त्री किंवा मुलगी त्या ठिकाणी आलेली आहे. बाकीच्या स्त्रिया काय म्हणतील किंवा जे वयस्कर स्त्रिया आहेत त्या काय म्हणतील? हे काय घातलंय? तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितलं नाही का हे असे कसे कपडे घालायचे? कोणाचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे? आईवडिलांचा. म्हणजे जेव्हा तुम्ही जे कपडे घालता जे सुसंगत नाही आहेत, जे सभ्यतेचं प्रतीक म्हणून नाही ओळखल्या जाते, नकारात्मक प्रभाव निर्माण करणारे आहेत, अयोग्य ठिकाणी लक्ष वेधणारे जर ते कपडे आहेत, तुम्ही त्याला नाव देताय फास्ट फॅशनचं, तुम्ही त्याला नाव देताय सोशल मीडिया ट्रेंडचं, पण ती वैयक्तिक शैली बायबलच्या निकषांशी म्हणजे बायबलच्या वचनांशी अलाइंड आहे का, सुसंगत आहे का, ह्याची निवड तुम्ही आणि मी एक तरुण आणि तरुणी म्हणून करणं फार गरजेचं आहे. पालकांचा सन्मान करणे, यामध्ये कपड्यांच्या निवडीबाबत देखील त्यांचं मत तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आता जर मी हे म्हणेल तर ते तुम्हाला खूप हेवी वाटेल. मला माझं चांगलं समजतं मी कुठले कपडे घालायचे कुठले नाही घालायचे, मी दरवेळी माझ्या आईवडिलांना का विचारायचं? पण पालकांचा सन्मान करणे म्हणजे कपड्यांच्या निवडीबाबत त्यांचं मत तुम्ही आणि मी जाणून घेतोय का, अगदी सूचक पद्धतीने जरी असले तरी तुम्ही त्या निर्णय क्षमतेमध्ये त्यांना सामावून घेताय का? आज तरुणी असतील किंवा तरुण जे असतील जे तोकडे कपडे घालतात, जे अयोग्य कपडे घालतात, काय तुमच्या आईवडिलांची परवानगी आहे का तुम्ही ते कपडे घालावं? तुमच्या आईवडिलांना पटतंय का तुम्ही ते कपडे घालावं? तुमच्या वचनाच्या शिक्षणाला ते पटतंय का तुम्ही ते कपडे घालावं? तसं जर नाहीये आणि तरी देखील तुम्ही ते कपडे घालत आहात तुमच्या मर्जीने, तर त्या ठिकाणी तुम्ही आईवडिलांचा सन्मान करत नाहीये. कारण का शेवटी ब्लेम तुमच्या आईवडिलांवर येते की आईवडिलांनी पोरांना नीट शिकवलेलं नाहीये. मग कपड्यांच्या बाबतीत असेल, निर्णयांच्या बाबतीत असेल, शिक्षणांच्या बाबतीत असेल, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये मी काय करावं? माझ्या आईवडिलांच्या मार्गदर्शन घ्यावं. आणि या कृतीतून आईवडिलांचा आदर आपण करतो हे दिसून येतं. आणि म्हणून ह्याच्यातनं कुटुंबांमध्ये ऐक्यता निर्माण होते, याच्यातनं कुटुंबांमध्ये एक सलोखा निर्माण होतो. आणि आज तुम्ही आणि मी ते करणं फार गरजेचं आहे. म्हणजे कपडे आपण घालतो त्याद्वारे देखील आपण आईवडिलांचा सन्मान करतो हे लक्षात राहू द्या. अवज्ञा जी आहे, डिसओबिडियन्स जे आहे ते तुमच्या पहिरावातनं देखील व्यक्त होतं. जेव्हा तरुण किंवा तरुणी जाणीवपूर्वक पालकांच्या सल्ल्याला विरोध करणारे किंवा कुटुंबाच्या मूल्यांना बाधा पोचवणारे कपडे परिधान करतात, तेव्हा ते एक प्रकारचे बंड असू शकते. विशेषतः जेव्हा ते अभिमान, नकार किंवा हट्टीपणातून येते आणि विचारपूर्वक श्रद्धेच्या ठिकाणाहून नसते. विचारपूर्वक ते केलेलं नसतं. मी 3 वर्षांपूर्वी ख्रिसमस आणि न्यू इयरला पोलीस चौकी आमची इथं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक चर्चच्या लीडरला बोलवतात ख्रिसमसमध्ये काय काय कार्यक्रम आहेत ते समजून घ्यायला. आणि मग मी 3 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्या ठिकाणी 10-15 पाळक होते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत त्यांनी विचारलं, ख्रिसमसला तुमच्या इथं काय कार्यक्रम आहेत? तर सगळ्यांनी सांगितलं हे आहे ते आहे ते आहे. ते म्हटले आम्ही रात्री 12 वाजता तुमच्या चर्चमध्ये पोलीस प्रोटेक्शन देऊ का? कारण का बहुसंख्य चर्च कॅथलिक असतील किंवा काय असतील रात्री असतात 24 तारखेला. आणि मग 4-5 जण म्हटले काय गरज नाही, आमच्या इथं सगळं व्यवस्थित चालतं, आमचं सकाळी असतं, तेव्हा पण पोलीस प्रोटेक्शन पाहिजे का? मग त्यांना विचारलं तुम्ही असं का विचारताय? ते म्हटले तुमच्या इथं मुली जे आहेत ना त्या तोकडे कपडे घालून येतात, मग त्यांना बघायला बाकीचे मुलं त्या ठिकाणी गोळा होतात. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मग त्यांना सांगायला लागलं की असं नसतं, आमचा विश्वास हे सांगतो. बाहेरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? ख्रिस्ती म्हणजे त्यांचे पेहराव असा, त्यांच्या चर्चमध्ये सो अँड सो गोष्टी होतात आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कशामुळं झालेला आहे? तुमच्या आणि माझ्या वागणुकीमुळं, तुम्ही जे प्रेझेंट केले त्याच्यामुळं. म्हणून तुमच्या जीवनशैलीतनं ख्रिस्त प्रकट व्हावा, तुमच्या जीवनशैलीतनं कुटुंबाचं चांगलं नाव निघावं अशी तुमची इच्छा असेल तर पालकांच्या सल्ल्यांना विरोध करू नका.
कुटुंबाच्या मूल्यांना बाधा पोहोचवणारे कपडे परिधान करू नका. अशा बंडखोरीतून तुमचा त्यांच्याप्रती असलेला आदर जो आहे त्याचा अभाव प्रकट होतो. जो आईवडिलांचा अधिकार आहे त्याच्या विरोधात मी उभा राहिलेलो हे चित्रण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि नाते संबंध जे आहेत ते खराब होण्यास ह्या गोष्टी कारणीभूत आहे. म्हणून मला काय करायचं आहे? माझं बोलणं, माझं वागणं, माझं चालणं, माझं राहणं, ह्या प्रत्येक गोष्टीतनं मला आईवडिलांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आजच्या तरुणांसाठी व्यवहारात या कशा गोष्टी आणायच्या? आजच्या पिढीने नेमकं काय करायचं आहे? तर या ठिकाणी लिहिलेले साक्ष. आजचं जग, मी जसं सुरुवातीला सांगितलं, पापाचं उदात्तीकरण करतं, बंडखोरीचं उदात्तीकरण करतं, पण आज्ञापालन जर ख्रिस्ती तरुण करतोय तर ती एक साक्ष तुम्ही निर्माण करू शकता की आमच्या देवाने आम्हाला हे करायला सांगितलेलं आहे जे संपूर्णपणे या जगाच्या विरोधात आहे. आम्हाला आज्ञापालन करायला लावलंय, ही देवाची साक्ष आहे आणि आमच्यामधनं ती साक्ष आम्ही झळकवत आहोत. ही जबाबदारी आहे ख्रिस्ती तरुण आणि ख्रिस्ती तरुणी म्हणून तुमची आहे. देवाची योजना काय आहे? दीर्घायुष्य म्हणजे फक्त, तो म्हणते दीर्घायुष्य तुम्हाला देईल जर तुम्ही आईवडिलांची आज्ञा पाळली. दीर्घायुष्य म्हणजे फक्त वयासंदर्भात नाही आहे, तर देवाच्या कृपेतील विपुलते संदर्भात आहे. म्हणजे त्याची विपुल कृपा तुमच्यावर होईल जेव्हा तुम्ही त्यांनी दिलेलं वचन पाळाल. भविष्यातील नातेसंबंधाचा पाया. आज आईवडिलांना मान देणं म्हणजे उद्या अधिकाऱ्यांना तुम्ही मान देऊ लागाल, चर्चमधल्या पाळक लोकांना, लीडर लोकांना तुम्ही मान देऊ लागाल आणि तसंच परमेश्वराला, देवपित्याला मान देण्याची सवय तुम्हाला लागेल. अल्टिमेटली देवाची जी योजना तुमच्या संदर्भात आहे ती पूर्णत्वास जाण्यास मदत होईल. आणि आईवडिलांची आज्ञा पाळणं म्हणून महत्त्वाचं आहे, त्यांचा मान राखणं म्हणून महत्त्वाचं आहे. मग ख्रिस्त केंद्रित निष्कर्ष, ख्रिस्ताकडं आपण कसं बघावं या गोष्टींना? ख्रिस्त आपल्याला काय शिकवतो? येशू ख्रिस्त हा या आज्ञेचा परिपूर्ण नमुना आहे. तो देवाचा पुत्र असूनही आपल्या पृथ्वीवरील पालकांच्या अधीन राहिला. त्याचे आज्ञापालन केवळ घरगुती नियमांसाठी नव्हते, तर पित्याच्या संपूर्ण इच्छेला मान देण्यासाठी होते. त्याने केवळ लहानपणीच नाही तर जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील पित्याची आज्ञा मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहून पूर्ण केलेली आणि वचन याला साक्ष आहे. या आज्ञेचे पालन केल्याने केवळ पृथ्वीवरीलच आशीर्वाद मिळतात असे नाही, तर याचा सार्वकालिक दृष्टिकोन आहे. तुझे कल्याण होईल म्हणजे केवळ सुख समृद्धी, जगातल्या सुख समृद्धी, लॅविशनेस, लक्झुरियसनेस याच्याशी या कनेक्टेड नाही आहे फक्त, तर देवाबरोबरचे योग्य नाते, त्याच्या कृपेमध्ये सुरक्षित जीवन, जे आपण शिक्षण घेतो की कृपेमध्ये आपल्याला सुरक्षितता आहे, ते कृपेमधलं सुरक्षित जीवन, आणि शेवटी सार्वकालिक अनंतकाळचा आनंद तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेला आहे जर आपण आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळली तर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय तुम्हाला आणि मला हे शक्य नाही आहे, कारण का मानवी स्वभाव स्वार्थी, बंडखोर व पापभ्रष्ट आहे. परंतु येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणात पवित्र आत्मा काम करतो. तो आपल्याला आज्ञाधारकपणा आणि आदर करणारे हृदय देतो, ते हृदय जे देवाचा सन्मान करतं. आपण आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. ज्याने आपल्या पित्याचा परिपूर्ण सन्मान केला त्याने आपल्यासाठी खरा आणि शाश्वत आशीर्वाद मिळवून दिला, जो तुमच्या आणि माझ्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही. म्हणून या आज्ञेमध्ये अभिवचन का आहे? कारण का देवाची ही इच्छा तुमच्या आणि माझ्याकडनं आहे की आपल्या आईवडिलांचा मान राख, कारण का त्यात तुला दीर्घायुष्य आहे. आणि म्हणून आपले आज्ञापालन हे केवळ कौटुंबिक सलोखा किंवा सौहार्द राखण्यासाठी नाही, ख्रिस्ताचे स्वरूप म्हणजे ख्रिस्त कसा आहे कोणाकडे बघून कळेल? तुमच्या आणि माझ्याकडे बघून कळेल, कारण का तुम्ही जगाचं मीठ आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात. ख्रिस्ताचं राज्य कसं आहे, ख्रिस्त कसा आहे, हे तुमच्या तोंडातून निघणाऱ्या शिव्यांमुळं कळणार नाही, तुम्ही घातलेल्या तोकड्या कपड्यांमुळं कळणार नाही, तुम्ही वचनाशी विसंगत राहून जे व्यवहार करतात त्यामुळं कळणार नाही, तर वचनातल्या गोष्टी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करता, देवाच्या वचनाला अधीन होण्याचा प्रयत्न करता, देवाने ज्या आज्ञा दिलेल्या त्या पाळण्याचा प्रयत्न करता. आपले आज्ञा पाळन हे फक्त कौटुंबिक सौहार्द राखण्यासाठी नाही, तर ख्रिस्ताचं स्वरूप जगासमोर प्रकट करण्यासाठी आहे. आणि हे देवाचं वचन आज तुम्हाला या ठिकाणी सांगतंय. पालकांचं आज्ञापालन हा केवळ घरातील शिस्तीसाठी नाही, तर देवाच्या अधीनतेचा आणि ख्रिस्ती चारित्र्याचा पाया आहे. म्हणून तरुणांनो आणि तरुणींनो, आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा.
आणि आज मला एवढं सांगायचं आहे आणि आज मी संपवतो. थँक्यू. आपण प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करूया. देवबापा, पुन्हा एक वार तुझ्या पायापाशी आम्ही येतो. आज या थोड्या वेळामध्ये आज्ञापालना संदर्भात, नातेसंबंधासंदर्भात तू ज्या गोष्टी प्रकट केलेल्या आहेत त्या आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वरा त्याप्रमाणे राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ती ख्रिस्त येशूमध्ये तो आम्हाला पुरव. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातात देऊन मागतो येशूच्या गोड आणि पवित्र नावात. आमेन. देवाला धन्यवाद देऊया या विषयाबद्दल. आणि जसं आपण पाहिलेलं आहे की हा काही साधारण विषय नाही आहे, तर याचं कनेक्शन सरळ सरळ पवित्र शास्त्रात